आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बर राजा, सांगितलेल्या सगळ्या बॅग्स तू ठेवल्यात ना नीट कार मध्ये? हो. काही विसरायला नको, तिकडे जाऊन पंचायत व्हायची. बाकी काळजी करू नका, मी सगळं चेक केलंय. गुड. चला मग निघूया. हँड्स अप विक्रांत देसाई. मी काय केलं? अजिबात हलायचं नाही. अहो पण माझा गुन्हा काय? गुन्हा काय आहे? तुमचा गुन्हा हा आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला विसरलाय. तीन वर्षात ना कधी भेटलात, ना कॉल्स, ना मेसेजेस. हा गुन्हा नाही तर काय आहे? So you are under arrest. अंडर अरेस्ट? Yes. एवढ्या छोट्याशा गुन्ह्यासाठी अंडर अरेस्ट? मॅडम चुकलं माझं. सॉरी 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 काव्या मॅडम, चुकलं माझं. तू मला मेसेजेस आणि फोन का नाही केले? नाव यू आर अंडर अरेस्ट. मी होते ना पोलीस. तू कसं काय झालास होता? तू ए यार, हा असाच करतो, लहानपणापासून असा करतो हा चीटर नुसता. मला नाही खेळायचं तुझ्या बरोबर. सॉरी 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 सॉरी. कशी आहेस तू? मी मस्त. तू कसा आहेस? फर्स्ट क्लास. अचानक कशी काय उगवलीस? नाही नाही, अचानक नाही. तिचा कालच फोन आला होता मला. अगं मग सांगितलं नाहीस तुम्हाला? सॉरी, गडबडीत विसरून गेले. तिचा कालच फोन आला होता. म्हणाले मी इकडेच असणार आहे, महिनाभर माझं काम चालणार आहे. मग म्हटलं बाहेर कशाला राहतेस, आपलं घरे घरीच राहा. हे बेस्ट केलंस तू. कसे आहात काका? कसा दिसतोय? हँडसम हंक ॲज युजुअल. ए तू राजा ना? हो, फक्त नावाने. पण तू मला नाही ओळखलंस? नाही. अरे आपण खेळायचो ना लहानपणी लपाछुपी. मी मे महिन्याच्या सुट्टीत यायचे तेव्हा. हाच असायचा ना सोबत? अच्छा अच्छा, हो मीच होतो तो. मीच काय? तू नव्हतास तो. तू नव्हतास. तो वेगळा मुलगा होता. सचिन नाव होतं त्याचं. ओ हा, सचिन होता. राजा तुला माहितीये? नाही. मी सांगतोय ना, ऐक ना माझं. तिच्यावर जेव्हा डाव यायचा ना, तेव्हा मी गपचूप घरात जाऊन झोपून जायचो आणि ही दिवसभर मला शोधत बसायची. काय रे, का छळतोयस त्याला? हा, मी सांगते तुला. ही माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहे, काव्या. ओ हाय हाय. तुला आठवतं का, मी तुला सांगितलं होतं तिच्या हातातून मी आईस्क्रीम घेऊन पळायचो आणि मग रडत बसायची. अच्छा अच्छा, ही का ती? हा, हीच ती. आणि एकदा तर कोकम सरबत म्हणून बाबांच्या वाईनच्या बॉटल मधली वाईन हिला पाजली होती. नंतर जो काय कार्यक्रम सुरू झाला. असेच फटके दिले होते त्यावेळेस मी तुला. हो आठवतंय मला. कशी शेमडी होतीस ग तू. शेमडी बिमडी काय बोलतोस आता? शेमडीच होतीस तू. एवढासा फ्रॉक घालायचीस, इथे रुमाल लावायची, पिन लावायची आणि फिरत बसायची. रुमाल आणि पिन नाही, पण फ्रॉक तेवढेच घालते अजून. आता कुठे असतेस तू? मी पुण्यात असते आता. थांब. मला मगासपासून एक प्रश्न पडलाय. तुम्ही इतके छान छान तयार होऊन जाताय कुठे? हा, आता करेक्ट प्रश्न विचारलायस. साहेबांच्या लग्नाची बोलणी करायला चाललं. लग्न? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मस्त मज्जा येणार आहे आता. एक घोडा दुसऱ्या घोड्यावर बसणार. हा, घोडा. बरोबर, घोडा. ए घोड्या, गप ना.
घोडा काय बोलतेस का मला? आहेसच तू करण घोडा. काय रे तुमचं पुरे. मी काय म्हणते, तू पण चल ना आमच्या बरोबर. हा नाही नाही नाही, मी खूप दमले, ट्रॅव्हल करून आले ना, मी आराम करते, तुम्ही या जाऊन. बर, काही हरकत नाही. हे चला, तुम्ही वा पुढे, उगाच उशीर नको व्हायला. मी हिलाईची रूम दाखवून येते. चल ग. आणि कोकम सरबतच दे. चल ग. काय घोड्या काय घोड्या? हं? गोळी नाही येतात. प्राची, बाळा गो, उशीर झाला ना, यांना फोन करायचा. मी करते, थांबा. यावं का आम्ही? अहो या ना, या 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 ना जीजू, या ना. या ना, या 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 ना, या या. जीजू तुम्ही इथे बसा. बरं, बाकी तुमची तब्येत कशी आहे? आता बरी आहे मी. मी नजे, तुम्ही कशा आहात? मी एकदम मस्त. पाणी घ्या. थँक्यू. बस. काय आहे तुमचं? आमच्या नवरोबाकडे कोणी लक्षच देत नाहीये. नवरोबा रुसतील. अरे वा, नवरोबाला असतोय. अगो बाई बाई. नवरोबा थांबा, लाजू नका, अजून तुमची अर्धांगिनी यायची आहे. कशाला छळते त्याला? आई, मी नाही छळणार तर कोण छळणार आहे? आणि तसही मी लाडकी मेवणी आहे त्यांची. काय जीजू? जीजू, पण मी चिडले तुझ्यावर. का ग? अरे, माझी एक्झाम जवळ आली आहे आणि तुम्ही आजच बोलणीचा कार्यक्रम ठेवलाय. अच्छा, तुला अभ्यास करायचा का? मग तू जा ना, जा तुझा. जाणारच आहे मी, पण मी आधीच सांगून ठेवते, एक्झामच्या वेळेला जर तुम्ही लग्न ठेवलं ना, तर मी सोडणार नाही तुला. अरे देवा, बाबा, आपण त्याच वेळेला लग्न ठरवलं ना? हो काका. नाही नाही, तेच, यांनाच घाई झालीये लग्नाची. चिटल्या, काहीतरी काय बोलते तू? अगो, हो हो, सगळं ठीक आहे, पण सगळे आहेत, होणारी सूनच नाहीये. ती कुठे आहे? अहो, तिचं हॉस्पिटल कुठे सुटतंय? नाही, ताई निघाल्याच असतील आता. हा, मी फोन करून बघते. मी आलेचा काकू फोन करते. आलेच. प्राची, बाय जरा. हा. हॅलो ताई, कुठेस तू? निघते, जस्ट निघते. ताई लवकर ये ना, विक्रांतच्या घरचे आलेत. लवकर ये. आलेच. हा, चल बाय, लवकर ये. विक्रांत देसाई,
तू जरी दुसरा जन्म घेतलंस ना तरी तुका ह्या रमाकांत मयेकराचो डाव कळाचो नाही. शिरला कानात. हो माझो राजा विक्रांत. बघ तुका काय कळता काय? ही माझी पराक्रमी राहणी म्हणजेच गिरिजाबाई. हॉस्पिटल मधून स्कूटी घेऊन हळूहळू निघाली. खूप सुंदर दिसतेस तू. प्लीज आता राजा आणि राणी दोघाय संसाराची स्वप्न बांधून लग्नासाठी तयार होत. आणि इतक्यात ह्या माझा प्यादा त्याच्यामध्ये ह्या माझा प्यादाईला त्यांनी राणी आपण आहे ना दोघांचं लग्न मस्त धूमधडाक्यात करूया. हो हो वसंताई, आम्ही सगळं करू. तुम्ही काहीच काळजी करू नका. नाही पण बाय बोलली होती लग्न कोर्टात करायचं म्हणून. अहो गिरिजाला काही म्हणू देत, पण आपली पण काही हाऊस मौज आहे का नाही? हा हा ते आहे. आणि एक सांगू का वासंतीताई, हे बघा, म्हणजे विक्रांत माझा एकुलता एक मुलगा आहे. परत काही आमच्याकडे लग्न कार्य व्हायचं नाही. सो त्याच्या लग्नात मी मस्त मजा करून घेणार आहे. अहो आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. एक आई म्हणून जे करायचंय ते मी करेनच. तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. काय हो? हो हो. नाही, आम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं आम्ही पण करू. हा हो हो, तुम्हाला स्वखुशीनं जेवढं करता येईल ना तेवढं करा. आणि खरं सांगू का, माझी काही डिमांड पण नाहीये एक्स्ट्रा, म्हणजे काही अपेक्षा नाहीये. सो
तुम्ही काळजी नका करू. हो, पण मी काय म्हणतो, या सगळ्या चर्चा आपण गिरिजा आल्यावर करूया ना? का नाही, म्हणजे कसं आहे, लग्न कार्याच्या गोष्टी आपण मोठ्यांनीच तर ठरवायच्या असतात. मग तिची काय गरज आहे ना, म्हणजे तिची वाट कशाला बघायची असं. आपण काही घेणार नाही हे चांगलंच आहे, पण तरी मुलांच्या मनात काय हे जाणून घ्यायला हवंच ना. हा, नाही, मला पण असं वाटतंय की बाबा बरोबर बोलतायत. तिचं लग्न आहे, तिला तरी आपण विचारायला हवं ना. मी फोन करून बघतो ती कुठे आहे. वेट 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 जीजू, अरे किती उतावळे होत आहेत. लोक काय म्हणतील. काय हे अरे बघ तरी किती एक्साइटेड होत आहेत. जीजू, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, ताई हॉस्पिटल मधनं निघालीये. ती आता कधीही इथे पोहोचू शकते. खुश. जीजू लाजतंय लाजतंय. चिटल्या, काय पोरकटपणा आहे गो? आगाऊपणा कमी कर जरा. आई, मी या घरातलं शेंडेफळ आहे, मग मी आगाऊपणा करणारच. हो शेंडेफळ, ताईला येऊ द्या, मग बघू किती मस्ती करताय ते. ए ऐक ना, ताई येईपर्यंतच मी मस्ती करणार आहे. ताई आली की मी अभ्यासाला जाणार. बघ विक्रांत, आता बायको सोबत तुला मेहुणीचेही नखरे पुरवावे लागणार आहेत. बरोबर बोललात काका. काय मग जीजू. घ्या विक्रांत. ताईचा फोन आहे वाटतं. बघ बघ चेहरा कसा खुललाय बघ. अशी वेळ तुझ्यावर पण येणार आहे, तेव्हा बघू. हा, हॅलो. काय, कधी झाला ऍक्सिडेंट? हॅलो हॅलो हॅलो, आवाज ऐकू येत नाही. हॅलो हॅलो. विक्रांत, काय झालं? ऍक्च्युली मला एवढंच ऐकू आलं की ऍक्सिडेंट झालाय आणि हॉस्पिटलमध्ये नेलंय. कोणाचा ऍक्सिडेंट? माहिती नाही. फोन कोणाचा होता? बाय बोलली काय तुझ्याशी? मला लगेच निघावं लागेल. गिरिजाला गरज आहे माझी तिकडे. राजा चल. एक मिनिट, गिरिजाला गरज आहे म्हणजे माझ्या बायला काय झालं नाही ना? तुझ्या बायचेच 12 वाजलेत तिकडे. असा फोन आलाय म्हणजे रमाकांत रावांनी चोख काम केलेलं दिसतंय. हे बघा वासंतीताई, तुम्ही अशा पॅनिक होऊ नका. हो हो, हे बघा, उगाच तुम्ही त्रास करून घेऊ नका. एक मिनिट विक्रांत, नेमकं काय झालंय? गिरीशाचा ऍक्सिडेंट झालाय का? नाही नाही, असं काही झालेलं नसेल. विक्रांत, चल आपण आधी तिथे पोहोचायला हवं. आई, तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. मी तिकडे जातो, बघतो काय झाले ते आणि लगेच तुम्हाला कळवतो. हा विक्रांत, थांब, मी पण येतो. चल चल राजा. माझ्या बायला काय झालं नसेल ना गो?
वासंतीताई प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा गिरिजाला काहीही झालं नसेल. हा अहो आणि आपल्याला अजून नीटसं काही कळलेलं नाहीये, त्यामुळे निगेटिव्ह विचार करू नका. आपण तिकडे काय झालंय आपल्याला कळायला पाहिजे ना. वासंतीताई, आपण इथे काळजी करून तिथली परिस्थिती बदलणार आहे का? आणि आपण सगळे सोबत आहोतच ना. आई आई ते बरोबर बोलतायत. आता आपण असं खचून नाही चालणार. तुम्ही बसा बसा या. आई शांत हो ग. ताईला काही झालेलं नसणार. प्लीज काळजी करू नकोस. ब्रेकिंग न्यूज आली वाटतं.